अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये राम भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपूरमध्ये देखील वेगवेगळ्या विभागामध्ये अशा शोभायात्रा काढल्या जात आहेत। जर का तुम्ही बघितलं तर प्रभूनगर भागामध्ये ही शोभायात्रा काढलेली आहे। मोठ्या संख्येने महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि एकंदरीत जे अक्षिदाचे जे कलश आहे अयोध्येवरून आणलेले आहे ते देखील यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर का आपण बघितलं तर एक वातावरण मोठा उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। मोठ्या संख्येने महिलांनी पारंपरिक वेशभूषा केलेली आहे। लहान मुलं असेल जे कोणी रामाच्या भूमिका साकारलेली आहे, लक्ष्मणाची असेल सीतेची भूमिका साकारलेली आहे, ते देखील आपल्याला पाहायला मिळतात। अनेक एक वेगळा उत्साह आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। कशा प्रकारचं वातावरण आहे, काय भावना आहे? श्रीराम प्राण प्रतिष्ठाबद्दल प्रभूनगर जयदुर्गा इथं ही एक शोभायात्रा काढण्यात येत आहे। एक धार्मिक उद्देशाने लोकांकडे एक चांगला मेसेज द्यावा आणि एक राममय भारत व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे। जय श्रीराम। आज दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आहे, काय वातावरण आहे, कशा प्रकारचे कार्यक्रम आहे? इथलं वातावरण खूप भाविक झालेलं आहे। सगळे वेटाळ्यातले लोक प्रभूनगर मधली जयदुर्गा सोसायटीमध्ये जे हनुमान मंदिर आहे तिथून ही यात्रा निघते आहे। ही दिंडी निघत आहे, याच्यात बँड आहे, याच्यात रथ आहे, कळस घेऊन महिला चाललेल्या आहे। लहान मुलांनी आपली वेशभूषा केली आहे, कोणी राम लक्ष्मण हनुमान। काय भावना आहे? लोकांचे फार धार्मिक आणि एकदम उत्साहाचं वातावरण आहे आणि सगळ्या जणांनी मिळून इथे एक फार मोठा कार्यक्रम केलेला आहे। त्याचबरोबर उद्या मंदिरामध्ये स्क्रीन लागणार आहे व स्क्रीनमध्ये आम्ही तिथून डायरेक्ट प्रक्षेपण करणार आहे व तिथे प्रसाद वाटप होणार आहे। आणि आज ही पूर्ण फेरी जवळपास 3 किलोमीटर 3-3.5 किलोमीटर चालणार आहे। जर का आपण पाठीमागे बघितलं तर महिला देखील नृत्य करत आहे पारंपरिक वेशभूषेमध्ये। इथे महिला आलेल्या असलेले छोटे मुलं बघा कशा प्रकारे हनुमानाचा त्यांनी भूमिका साकारली आणि या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेला आहे। काही तास शिल्लक आहे, उद्याला अयोध्येमध्ये मुख्य सोहळा होणार आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहे आणि 500 वर्षानंतर अनेकांना वाटतं की आपलं स्वप्नपूर्ती झाली, त्याचं हे दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आणखी महत्त्वाची गोष्ट की काही महिला आपण त्यांना विचारूया। ताई, काय भावना आहे शोभायात्रेत? तुम्ही वाटतंय खूप उत्साही आणि आनंदी वातावरण आहे, असं वाटतं की घरचा सोहळा आहे। मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग पाहायला मिळते यामध्ये। मोठ्या संख्येने महिलांचा देखील सहभाग। आम्ही 4 दिवस झाले याच्यावर मेहनत करतोय, रात्रंदिवस बसून पूर्ण तयारी आम्ही महिलांनी 12-12 वाजेपर्यंत केलेली आहे। उद्याच्या मुख्य सोहळ्याकडे लक्ष असणार सर्वांचं। हो, उद्या तर अजून मोठा सोहळा आहे आणि आम्ही खूप उत्साहात साजरा करणार आहोत। आपण बघितलं तर नृत्य असेल, फुगड्या असेल, त्या देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि एक मोठं भक्तिमय वातावरण सध्या नागपूरमध्ये आहे। विशेष करून जर का आपण बघितलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही भूमी आहे। काही छोटे मुले इथे सहभागी झाले, आपण त्यांना विचारूया। काय रे तुझं? इशिता। काय वाटत आहे तुला? कसं वाटत आहे तुम्हाला? KG2 शाळेचं नाव सांगितलं। काही महिला पण त्यांना विचार। ताई, काय भावना आहे? एक मोठं भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। खूप छान वाटत आहे, उत्साह आहे, आनंदी आहे, अजून वेगळीच एक्साइटमेंट आहे। कशा प्रकारे जल्लोषाचं वातावरण, भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे? काय भावना आहे? सगळ्या मोठ्या संख्येने महिला आहेत। आनंद होतो, इतक्या वर्षांनी आपल्या देशात असं राम मंदिर झालंय त्यामुळे खूपच आनंद होतोय। जर आपण बघितलं ना तर इथे लोकांच्या अंगावर किंवा इथं शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले ते राम भक्त आहेत, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव देखील केला जात आहे। तर निश्चितच एक भक्तिमय वातावरण आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे आणि विशेष करून जर का आपण बघितलं ना तर या सोहळ्याला घेऊन संपूर्ण देशभरामध्ये उत्साह आहे। सर्वांचं लक्ष उद्याच्या मुख्य सोहळ्याकडे असणार आहे। मात्र नागपूरच्या मनीषनगर भागामधील प्रभूनगर नगरमधील जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी ही शोभायात्रा काढलेली आहे आणि निश्चितच एक वेगळा उत्साह, एक वेगळं आनंदाचं वातावरण इथे आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश टायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।